आफ्टरनून फ्रेंड्स, मी आहे प्रिया आणि गोष्ट घाटावरची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आता आपण चाललो आहोत फुलवड्यालाच आणि तिकडे आहे औदुंबरेश्वराचं मंदिर। हे पाहू शकता ग्रीनरी। आता पाऊस पूर्ण गेलेला आहे, त्याच्यामुळे सगळं ऊनच ऊन आहे, पण अजून तरी झाडांची ग्रीनरी तशीच आहे। धरणाचा गेट आहे, इथून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता। शक्यतो सोडत नाही, आतमध्ये जातात लोक। पूर्ण धरणाचं पाणी आणि ही पूर्ण बॅक साईड आहे। जेव्हा पाऊस पडत होता तेव्हा धरणाचे सगळे दरवाजे ओपन केले होते, पण आता पाऊस बंद झाल्यामुळे पुन्हा दरवाजे बंद केलेले आहेत। आरोही कीप क्वाइट। धरणाची भिंत आहे पूर्ण। हे बघा, हे सगळं पाणी, याच्यामध्ये माशांचे केजेस केलेले आहेत, त्यामध्ये माशांची पिल्लं सोडून मत्स्य शेती करतात। बघा धरणाची मागची बाजू। नाही बेटा, साफ नाहीये, झाडांमुळे दिसत नाहीये। हे बघा, केजेस मध्ये मत्स्य शेती केली जाते। बांबू पाहिले का? बांबूचं बेट। हो, इथे बांबूचं बेट। इथे ही देवीचं मंदिर आहे। कोणती आपली नाही, गोलाई, हे अंबाबाईचं घर ना? आहे ना इकडे। इथे माझ्या मामाचं गाव होतं, पण धरण बांधल्यामुळे आणि धरणासाठी पाणी अडवल्यामुळे आता त्या लोकांना दुसरीकडे जमीन दिलेली आहे आणि इकडची पूर्ण घरं उठवलेली आहे। पावसाळ्यामध्ये यांच्या पूर्ण शेतजमीन या पाण्याखाली असतात। हे बघा, इथे तर धरणाचं शेवट म्हणजे थोडंसं एंडिंग आहे, पण अजून पुढे त्या साईडला खूप मोठं आंबेगाव खूप पुढे राहतं। इथपर्यंत फुल धरण झालेलं आहे। खाऊ दे ना। आता आपण आलो आहोत औदुंबरेश्वराच्या मंदिराच्या इथे। एक प्राचीन आणि स्वयंभू शिवलिंग आहे। तर आता आपण इथून एंटर होतोय। इथे पायऱ्या आहेत। हा श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आहे। इथे चैत्र महिन्यामध्ये पण तिसऱ्या सोमवारी यात्रा
यात्रा भरते. इथे नंदी समोर नंदी बसलेला आहे. नंदीवरती तांदूळ आणि बेल वाहिलेले आहे भाविकांनी. इथे नारळ फोडण्यासाठी ठेवलेला आहे. इथे याच्या मंदिरामध्ये 3 देव आहेत. इकडे सगळ्यात पहिला जो आहे तो आहे दत्त महाराजांचा, मध्ये आहे शिवलिंग आहे शंकरदेवांचा. तुम्ही पाहू शकता आतमध्ये असे 3 शिवलिंग आहेत आणि स्वयंभू असं मंदिर आहे. इथे लेडीजला जायला आतमध्ये परवानगी नाही आहे, त्याच्यामुळे कोणी लेडीज आले तर ते बाहेरच बेल किंवा तांदूळ देवासाठी वाहतात. पाहू शकता तुम्ही. श्रावण महिन्यातला 3रा सोमवार असल्यामुळे अशी इथे पूजा केलेली आहे आणि इतर दिवशी पूजा असतेच, पण आज श्रावणी सोमवार असल्यामुळे जरा जास्त प्रमाणात केलेली आहे. इथे बाहेर आल्यावरती हे आहे. आता आपण जाऊयात दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये. आज इथे सत्यनारायणाची पूजा पण होती, पण आम्ही लवकर गेल्यामुळे पूजेचं काही आम्हाला हे करता आलं नाही, व्हिडिओ वगैरे काढता आला नाही. इथे आहे दत्त महाराजांची मूर्ती. खाली आहे स्वामी समर्थ महाराज आणि दत्त महाराज आहेत. इथे लेडीज जाऊ शकतात, या मंदिरामध्ये यायला काही प्रॉब्लेम नाही. आणि आता बाजूला जे आहे ते हनुमानाचं मंदिर आहे. तर ते दक्षिणमुखी हनुमानाचं मंदिर आहे. या मंदिरात लेडीज जाऊ शकतात. तुम्ही पाहू शकता त्याचं जे तोंड आहे ते दक्षिणेकडे आहे. आणि श्रावणी 3रा सोमवार असल्यामुळे आज इथे पालखी निघणार आहे. म्हणजे चैत्र महिन्यातला 3रा सोमवार आणि अजून एक कोणत्या तरी महिन्यातला 3रा सोमवार असतो तेव्हाही इथे यात्रा असते किंवा हे करतात. हे आहे आपलं डिंबे धरण आणि पाऊस नसल्यामुळे त्याचा पाण्याचा जो फ्लो आहे तो पूर्णपणे बंद केलेला आहे, म्हणजेच गेट बंद केलेला आहे. त्यामुळे पाणी काही जास्त प्रेशरने येत नाही खाली. तर अशा प्रकारे आपलं डिंबे धरण आहे. आणि आता आपण पुन्हा घरी चाललो आहोत. आणि बघा इथून हा धबधबा वाहतोय, पण त्याचंही पाणी खूप कमी केलेलं आहे. कॅनलचं पाणी बंद केल्यामुळे त्याचाही फ्लो खूप कमी आहे. आणि आता इथून ही धरणाची पूर्ण भिंत आहे. बरंचसं लांब असं धरण आहे, पण त्याला फक्त 5च दरवाजे आहेत. हे आहे कोठाईचं मंदिर. आणि आता आपण चाललो आहे घरी. त्या दिवशी आम्ही ते ससा पाहिला होता. थँक्स फॉर दी वॉचिंग व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.